आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण बघतोय सुनेत्रा पवार यांनी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। थोड्याच वेळामध्ये त्यांच्याकडची खाती जाहीर केली जाणार आहेत। या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर सुनेत्रा पवार आता शपथविधीनंतर बारामतीसाठी सुद्धा रवाना होणार असल्याचं कळतंय। काय सांगाल या सगळ्या घडामोडींबद्दल? खरं तर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही कालच जवळपास ठरलेली होती। त्या दृष्टीने हालचालींना सुद्धा सुरुवात झालेली होती। आता सुद्धा मी याच लोकभवनाच्या परिसरामध्ये आहे। सध्याचं जे चित्र आपण बघितलं तर या ठिकाणाहून जी नेते मंडळी होती ती आता सध्या निघून गेलेली आहेत आणि सुनेत्रा पवार या सुद्धा बारामतीच्या दिशेने गेलेल्या आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आता चर्चेत आलेला आहे तो म्हणजे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जरी शपथ घेतलेली असली तरी सुद्धा इथून पुढे राष्ट्रवादीचा राजकीय प्रवास नेमका कसा असणार आहे, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं नेमकं काय, याबाबत आता मतमतांतर ही चर्चिली जात आहेत। याच ठिकाणी म्हणजे लोकभवनाच्या परिसरात जेव्हा शपथविधी होऊन अनेक नेते, राष्ट्रवादीचे अनेक आमदार हे बाहेर आले तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया माध्यमांना दिलेल्या आहेत। काही नेते, काही आमदार राष्ट्रवादीचे असं म्हणतायत की होय, दादांची इच्छा होती की विलिनीकरण व्हावं, मात्र काही आमदार असं म्हणतायत की विलिनीकरणाची चर्चा आम्ही ऐकलेलीच नव्हती। त्याच्यामुळे स्पष्टपणे आता असं बघायला मिळतं आहे की राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटामध्ये हे दोन मतप्रवाह आपल्याला बघायला मिळत आहेत। काहींचं म्हणणं आहे की होय, विलिनीकरण व्हावं ही दादांची इच्छा होती, मात्र विलिनीकरणाची चर्चा आम्ही ऐकलीच नाही, असंही अनेकांचं म्हणणं आहे। अनेक जण असंही म्हणतायत की विलिनीकरणाचा जो निर्णय असेल तो सावकाशीनं होईल। मात्र सूरज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे।